आता फ्रेश वाटाण्यांचं जे सीझन आहे ते संपत चाललेलं आहे आणि वाटाणेही मला स्वस्त मिळालेले होते, तर म्हटलं चला याची उसळ बनवून बघूया. मी पहिल्यांदाच ही फ्रेश वाटाण्याची उसळ बनवून बघितली. खरंच खूप छान झालेली होती. मस्त गरम गरम आणि हे फ्रेश मटर असल्यामुळे खाण्यासाठीही दाताखाली अगदी मऊ मऊ छान दाणे लागतात. अगदी मस्त अशी ही चविष्ट उसळ लागते. तुम्हालाही ही अशी गरमागरम फ्रेश वाटाण्यांची उसळ करून बघायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. ही फ्रेश वाटाण्यांची उसळ मी अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यापूर्वी श्री स्वामी समर्थ. आता उसळसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया. मी इथे एक लहान म्हणजे मीडियम साईजचं टोमॅटो आणि बटाटे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत. अद्रक लसूण घेतलेला आहे. सोबतच एक थोडंसं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे. हे पाणी आपल्याला उसळमध्ये गरम करून घालायचं आहे. त्यामुळे मसाले भाजत असतानाच मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि एका बाजूला मसाले भाजून घेऊया. मसाले भाजत असताना शक्यतो लोखंडाची कढई वापरायची, म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो अगदी छान येतो. आता एक पळीभर तेल कढईमध्ये घालून घ्यायचं आणि सर्वात आधी आपल्याला कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. त्याचा जोपर्यंत हलकासा रंग त्याला बदलत नाही, सोनेरी रंग येत नाही, तोपर्यंत कांदा हा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांद्याचा हलकासा रंग बदलला की त्यानंतर यामध्ये अद्रक आणि लसूण घालून घ्यायचे आहे आणि त्यालाही 1 मिनिटभर कांद्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे. म्हणजेच लसणाला चांगले चटके बसून जातील, म्हणजेच तो चांगला भाजला जाईल. माझ्याकडे थोड्या ह्या कोथिंबीरच्या काड्या होत्या, तर त्या सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेल्या आहे. याने भाजीला टेस्टही चांगली येते आणि ग्रेव्हीही छान होत असते. लसूण आणि अद्रक चांगलं भाजलं गेलं की त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटोला सुद्धा आपल्याला हलकासा मऊसूद होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो आणि कांदा लवकर मऊ होण्यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, जेणेकरून टोमॅटो हा लवकर मऊ होईल. टोमॅटो आणि कांदा हे चांगले भाजल्यानंतरच आपल्याला यामध्ये खोबऱ्याचा किस घालायचा आहे. म्हणजेच टोमॅटो आणि कांदे भाजून झाले की आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. अशा वेळेस खोबऱ्याचा किस घालायचा आणि एक अर्धा मिनिटच आपल्याला हे सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला हे गॅसवरून काढून घ्यायचे आहे. म्हणजे हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. कढईमधून हे मिश्रण एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं, जेणेकरून ते लवकर थंड होतं. भाजलेले मसाले थंड होत आहेत तोपर्यंत जे फ्रेश वाटाणे मी सोलून घेतलेले होते ते स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. भाजलेले मसाले थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपण उसळला फोडणी द्यायला घेऊया. त्यासाठी कढईमध्ये तेल घालून तेल चांगलं तापू द्यायचं. त्यानंतर जिरं मोहरी घालायची. ती चांगली फुटली की त्यानंतर आपल्याला तेलामध्ये आपण जे मसाले भाजून मिक्सरमध्ये वाटून घेतलेले होते ते या तेलामध्ये घालून घ्यायचे आणि चांगले 5 मिनिटभर आपल्याला हे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे की जोपर्यंत हा मसाला कोरडा पडत नाही तोपर्यंत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे मसाला हा आपला भाजून झाला पाहिजे. मसाला चांगला भाजल्यानंतर आपल्याला यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहे. 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये किचन किंग मसाला घातला तरी सुद्धा चालेल. ही उसळ अजून छान टेस्टी होण्यासाठी 1 चमचाभर यामध्ये मॅगी मसाला घातलेला आहे. मॅगी मसाला हा आवडीनुसार तुम्ही घालू शकता, नाही घातला तरी सुद्धा चालेल. याच्याऐवजी तुम्ही चाट मसाला घातला तरी सुद्धा काहीच हरकत नाही. आणि ह्या उसळला चांगला रंग यावा म्हणून यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे. हे सर्व सुके मसाले मिनिटभर ह्या तेलामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये वटाणे घालून घ्यायचे आहे आणि वटाणे सुद्धा ह्याच मसाल्यामध्ये आपल्याला मिनिटभर चांगले परतून घ्यायचे आणि पाणी न घालता आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून हे सर्व मसाले वटाण्यांमध्ये चांगले मुरतील. जास्त नाही, फक्त 1 मिनिटभर मी हे जे फ्रेश वटाण्यांना ह्या मसाल्याची एक वाफ काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला आपण जे पाणी गरम केलेलं होतं ते पाणी यामध्ये थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे. पाणी घालताना थोडं जरा जास्तच घालायचं, कारण आपल्याला हे वटाणे शिजायला वेळ लागणार आहे. 5 मिनिटं तरी आपल्याला याला शिजू द्यावं लागणार आहे. तुम्हाला उसळ किती पातळ आणि किती घट्ट करायची आहे, म्हणजे सुकी करायची आहे की मीडियम करायची आहे की थोडीशी पातळ करायची आहे, त्यानुसार तुम्ही पाण्याचा अंदाज घेऊन यामध्ये पाणी घालून घ्यायचं
आणि ह्या उसळला चांगली एक उकळी काढून घ्यायची आहे। हळूहळू करून यामध्ये पाणी घालत जायचं आणि सर्व मसाले चांगले एकजीव करत जायचे, जेणेकरून मसाल्याचे गाठेही होणार नाहीत आणि अगदी सुटसुटीत अशी आपली ही उसळ तयार होईल। पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची, की जेणेकरून कोथिंबीर ही ह्या वाटाण्यांमध्ये शिजून जाईल। जर तुम्हाला कोथिंबीर वरतून घालायची असेल तर तुम्ही नंतर शिजल्यानंतर घातली तरी सुद्धा काही हरकत नाही। मीठ घालून परत मी हे सर्व उसळ जी आहे ती एकत्र करून घेते। तुम्ही बघू शकता हळूहळू ह्या वाटाण्यांना जी आहे ती उकळी फुटत आहे आणि वरतीही तरंग येत आहे। अधूनमधून ही उसळ आपल्याला हलवत राहायची आहे। उसळ झालेली कशी समजावी, तर ज्यावेळेस उसळ तयार होते किंवा वाटाणे ज्यावेळेस शिजतात त्यावेळेस ते थोडेसे आकसतात, म्हणजे त्याची जी वरचा जो पापुत्रा असतो तो असा थोडासा गोळा होतो, तर त्यावेळेस ही उसळ झालेली असते। व्हिडिओत तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी उसळला छान उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करून मस्त गरमागरम उसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्हाला मी दाखवलेली ही वाटाण्याची उसळची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला एक नक्की करून घ्या। सोबतच तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करून घ्या, जेणेकरून मी जेव्हाही असे वेगवेगळे नवीन पदार्थ बनवून व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस फर्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही सर्वात आधी माझी व्हिडिओ बघू शकाल।